मोदी जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, योगी जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, मोदी को भारतीय जनता पार्टीचा मोदी साहब आगे बढ़ो, मोदी साहब आगे बढ़ो। बीजेपी ने जो मुद्दा पकड़ा है हिंदुत्व का, सो वो जो मेजॉरिटी है उसके साथ जुड़ गए। इसके लिए अभी देश में 400 पार का ये नारा है। साहेब आगे बढ़ो। दक्षिण मुंबईतून महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सौ भायखळा विधानसभेच्या आमदार, विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव या उमेदवार यांना दिलेली आहे। आयुष्यमान आणि हे केलं आहे, त्यामुळे आमचा तर सपोर्ट आहेच। आणि जे महिलांसाठी ते अगदी याच्यासाठी करतायत ना, ते आम्हाला खूप आवडतं आहे आणि आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे। मोदी जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, योगी जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, मोदी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, देवेंद्र जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, आशीष जी को जय श्री राम, जय श्री राम, भारतीय जनता पार्टीचा मोदी साहब आगे बढ़ो, मोदी साहब आगे बढ़ो, आपकी बार फिर एक बार, फिर एक बार मोदी सरकार। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आपका नाम? प्रथमेश। अच्छा, अभी आपने आपका चुनाव क्षेत्र कौन सा है? मेरा चुनाव क्षेत्र नागपुर है। अच्छा, और यहाँ पे कैसे? यहाँ पे जॉब करते हैं, उसके रिगार्डिंग यहाँ पे रहते हैं। तो आपके यहाँ पे क्या लगता है कि नागपुर में जो यहाँ पे नागपुर में जोर है? नागपुर में तो सबको ही पता है, नितिन गडकरी जी आएंगे, उसके अलावा कोई आ ही नहीं सकता। अच्छा, और यहाँ मुंबई में आप जैसे अभी इतने टाइम से देख रहे हो, तो किसका आपको लगता है कि कौन आ सकता है? कौन क्या मुद्दे पार्टी की तरफ से लिए हुए हैं? हाँ, जो बीजेपी है, बीजेपी ने जो मुद्दा पकड़ा है हिंदुत्व का, सो वो जो मेजॉरिटी है उसके साथ जुड़ गए। इसके लिए ही मेजॉरिटी ऑफ वोट उनको मिलेंगे। और जैसे मुंबई के बारे में जितना मुझे पता है, तो पीयूष गोयल जो है बीजेपी के, वो डेफिनेटली आएंगे। आपको क्या लगता है कि इस बार बीजेपी को कितना तक सीट आ सकती है? मुझे तो लगता है कि 400 पार जाएंगे, क्योंकि 400 पार उनको जाना ही चाहिए। जो इम्पोर्टेंट मुद्दे जैसे यूनिफॉर्म सिविल कोड है, या फिर ये यूनिफॉर्म सिविल कोड ये हो गया, बाद में जो जनसंख्या नियंत्रण कायदा है, अगर लागू करना है तो उन्हें 400 पार हमें देना ही चाहिए। आशा राजेश पयर है और हम मुंबा देवी विधानसभा के हैं। अभी ये साल में मोदी सरकार ही आएगी और अभी देश में 400 पार का ये नारा है सब जगह में, और महाराष्ट्र में 45 पार है। जय महाराष्ट्र, जय श्री राम। साहेब आगे बढ़ो, साहेब आगे बढ़ो। नमस्कार, मी केशव पंदिरकर। आज या ठिकाणी लोकसभा निवडणूक 2024च्या माध्यमातून
मी केशव बंदिरकर, उपविभाग सचिव वरळी विधानसभा. आमच्या दक्षिण मुंबई येथून महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सौ भायखळा विधानसभेच्या आमदार, विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव या उमेदवार यांना दिलेली आहे. त्यांच्या प्रचाराचा आज या ठिकाणी शिवाजी पार्क शिवतीर्थ येथे दादर येथे महायुतीचा सभा आहे. या सभेस भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकायला संपूर्ण आमच्या मुंबईतून लोक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. आणि मला वाटतं हा महायुतीचा जो उमेदवार दिलेला आहे नक्कीच आमचा विजयी उमेदवार आहे. फक्त आम्हाला असं वाटतं आहे की फक्त किती लाखाने आम्ही जिंकून येणार आहोत याचा आकडा आम्ही त्याची संपूर्ण जय्यत तयारी केलेली आहे. या ठिकाणी दक्षिण मुंबईतून लोक येणारच आहेत. त्याचबरोबर आम्ही संपूर्ण वरळी विधानसभेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक 196चे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आम्ही संपूर्ण जय्यत तयारीनिशी आम्ही घोषणे देत आम्ही संपूर्ण या शिवाजी पार्कच्या सन्माननीय मोदी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही जात आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आमचा विजय, महायुतीचा विजय हा पक्का आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत शाखाध्यक्ष संतोष नर, संध्या चव्हाण, महिला विभाग सचिव, त्याचबरोबर माजी शाखाध्यक्ष दशरथ निकम हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जात आहोत. आणि मोदी साहेबांनी जो नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार, हा नक्कीच आम्ही त्यांचा जो विश्वास आहे आणि विश्वासात आम्ही सार्थ ठरवणार आहोत. आणि येणारी संपूर्ण प्रत्येक आम्ही मतदार आहोत. संपूर्ण आम्ही सगळ्या मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे आमचे सगळे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना संपूर्ण आम्ही या महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. आणि त्याचा संपूर्ण येणाऱ्या 4 जूनला जो निकाल आहे त्या निकालामध्ये संपूर्ण तुम्हालाही निकाल दिसून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे 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 वंदे. अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. आयुष्यमान आणि हे केलं आहे, त्यामुळे आमचा तर सपोर्ट आहेच. आणि जे महिलांसाठी ते अगदी याच्यासाठी करतायत ना, ते आम्हाला खूप आवडतं आहे. आणि आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. आणि मोदी आम्ही हे मोदीच बोलणार. माता की जय श्रीराम. अबकी बार मोदी सरकार. छत्री वार्ता मुंबई, छत्री वार्ता मुंबई. हाँ